नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे 17 तारीख आणि टाईम होते 9:30 आणि मी चाललो आहे गावी। का चाललो आहे जाता जाता सांगतो। थोडं लेट झालं आहे, भागणं आहे घरचं, संसार घेऊन जायचं, ही बॅग हे ते। चला निघा। कारले खिंडाला पोचलो, आता पायी पायी। असं छोटासा बंगला आणि पुढे बाग पाहिजे बस। हे टॉवर कधी झाले ते? आणि ना हे पाहिजे। अरे हे टॉवर कधी झाले मला तेच माहित नाही। काय करायचं तुला, तू नाहीतरी येतोस पुढे। हा ना, ते पण बरोबर आहे। फक्त ना छोटे हे पाहिजे, काय बोलतात त्याला, असं बाग बनला पाहिजे आणि ना फुल शेडिंग झाली पाहिजे। हे बघ, अशाच जंगलामधून जायचो आजी सोबत बकऱ्या घेऊन। शेडिंग झाली ना तर त्या शेडिंग खाली असं मस्त एक खाट टाकायची, फुल हवा चालते, झोपतोय आपण शेड मध्ये, मस्त असा वाला सीन पाहिजे भाई। नेमकी मानेलाच ऊन लागतोय। 12 वाजले ना? अजून गेली असते 12:30, 1:45 वाजला भाई। लेट आली, 1.5 तास। ती थांबली ना 2-3 ठिकाणी। ये अले 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 चनी, अले चनी चनी। काय कसला झाला रे तू? गुड्डू 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 गुड्डू, बस गुड्डू 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 गुड्डू। ये चल बाहेर ये। अरे वा, तुला बसायला जागा पण दिली? कोणी दिली बसायला? गुड्डू 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 गुड्डू, गुड्डू 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 गुड्डू। किकी कुठे आहे? ओय किकी कुठे आहे? मी घराचा एक व्ह्यू घेतो, कारण अरे देवा, ऐ हा मी घराचा एक व्ह्यू घेतो, ठीक आहे? ठीक आहे, हा थांब, ते घराचा व्ह्यू घ्यायचा आहे ना। देताना मला कांदे पाहिजेत। कोण कोण बोलले? काय कांदे लावलेले आहेत, कांदे आहेत, हे वांगे आहेत, इथं मिरची लावले, ते कांदे आहेत। हे म्हणजे एवढेच काही लावले? अजून लावायचे इथे? एवढी जागा तर होती। आता तिकडे बटाटे लावायला सांगतो, थांब बटाटे करायला। नेक्स्ट टाइम आलो ना तर सर्व पाहिजे सामान, समजलं काय? नॅचरल एकदम। ए मग इथे का नाही लावला? इथे का नाही लावला बाजूला? म्यूट कर, म्यूट कर। सध्या एक्सपेरिमेंट करायला कट केला काय होतंय? मग ह्या साईडला का नाही लावले कांदे? आज थोडेसे ते लावायचे तिकडे, ते बघ पुरी बघ किती आले, ते बघ, ते बघ पुढे बघ, इकडे बघ। हा ते बघ। इथे लावायला पाहिजे होता, इथे नाही लावला। नाही पण माहिती आहे मला, झाड माहिती लसणाची डाळ नाही खाली तुला? ये माहिती आहे, डाळ माहिती, ते बोलते पण मी ही तुरी आहे। तो बटाटा तुरी हे काय आलेत ना तुरी? हो पाय, हा हलवशील काय संध्याकाळी लावले ते? हो जाम आलेत। हे काय तुरीच आहे? पण लावले, अजून काय ते चिकू नेहमीच येतोय ना? बटाटी लावा, कांदे। इथे कोथिंबीर लावलीस काय? तर आठवड्याला येतो मी इथे, थांब आता। हा ये, फक्त इथून घेऊन जायचं काम करेन मी। अरे वहिनीला कधी बोलवायचं आपण इथे? तर सनी वाट नाही लावत तुम्ही बसून बसून? सनी वाट नाही लावत काय? नाही काय नाही, सही आहे। ती माझी 2 वांदा नाही तर ती डोल पडली असती। हा आणि जागा मस्त आहे, अजून बरंच काय लावलं। मागे माठ लावलेलं ना इथे, हे काय? ते कोंबडा आहे। हा ना, लावलेलं ना, हा आहे ना माठ, लग्नाच्या आधी मला वाटतं। हा आहे ना काय माठ। नाही, तो माठ नाही। मग हे उपट आहे काय? ते बघ बाई, मग हे काय आहे? हे उपट ना। नाही ते फुलाचे, राहू दे। उपटू काय? नको नको, थेरडा आहे तो, राहू दे। आता थेरडा आहे, हा याला थेरडा बोलतात। हे बघ, हा बघ, हा रुंद आहे, हा बघ, हा माठ, हा बघ। म्हणजे काय अरे मम्मी, मग ते हे तो ड्रॅगन फ्रूटचे झाडं लाव ना इथे। जाते आता। तसं नाही रे, तर त्याला प्रॉपर हे ठेवायला लागेल, मग सावली द्यायला लागेल, ते सर्व करायला लागेल। फ्रंटचा व्ह्यू, बॅक साईडला गाडी करू, थांब स्टार्ट। बॅक साईडला असं आहे, ठीक आहे, पूर्ण ओपनच्या ओपन। आता आतमध्ये घेऊन जातो। काय तिलाच विचार,
2 दरवाजे, पहिला असा असा पूर्ण आतमधून आहे, इथून हे भावला बिवला टांगलाय मम्मीने. हा हॉल पहिला रूम, आणि हा जो आहे ना हा किचन आहे. याच्यामध्ये 2 रूम बनतील आरामात, पण हा किचन आहे. इथं वरती जाण्यासाठी सीडी, ठीक आहे. आणि हा एक असा एक रूम आहे, हा एक रूम आहे. हा स्टोर रूम होता पण याला रूम बनवला. ओय ए कार्ट्या, हाय कार्ट्या, हाय आलो राम. आणि याच रूममध्ये देवारा घर आहे. लाईट लावतो, फॅन नको. एकच लाईट आहे का इथे? अच्छा हा एकच लाईट आहे. ते देवारा घर आहे आमचा, ठीक आहे. आणि छोटा सामान बघा, लुक ॲट द सामान, किती सामान लावले, एकदम पद्धतशीर सामान लावले मम्मीने. ठीक आहे, आता वरती जाऊ. वरती शेरूनी दिखाया तुमने. अरे नाही, फलके का लावले तिथे? जाऊ नये म्हणून. तर हा पूर्ण ओपन स्पेस आहे, पूर्ण ओपन स्पेस. हे बघा, तर फालके लावले, त्याला फालक्यांना उघडतो मी. आणि हा आहे छोटासा बाल्कनी व्ह्यू असा. आणि काय प्रकारे असा व्ह्यू दिसतो इथून बाल्कनीमधून. हे बघा, आणि पाहिजे असेल तर इथून चिकू पण काढू शकतो. त्या साईडला चिकू आहे, चिकूचं झाड. हाताने निघतात, आम्ही काढतो पण हाताने, पण आता ते कच्चे आहेत. तर हा व्ह्यू झाला, तर हा वाला व्ह्यू दाखवतो. हे बघा 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 कशी बोंबलते माझी मम्मी. हा एक व्ह्यू आहे, पूर्ण दिसतो. ती टाकी 2-2 टाक्यात. आणि या बाल्कनीचा व्ह्यू असा आहे. जाम झाली आहे खिडकी. ए काय झाला, का बोंबलते? चला आता बॅक साईडचं दाखवतो, म्हणजे हा छपरा आहे ना ह्याच्या खालचं दाखवतो. इथे वॉशरूम आहे आणि थोडं इथं पण थोडं सामान आहे, ठीक आहे. आणि हा आहे असा एरिया. आणि इथे पण थोडे लावलेत तिने झाडं वगैरे. हे बघा, बरेच झाडांचे नाव मला माहीत पण नाहीत. ए मम्मी, आंबा लावलेस इथे? ओय मम्मी, ए मम्मी, आंबा लावलायस? आंबा लावलाय? अच्छा बेलपत्ता आहे, ठीक आहे. आणि हा सीताफळचं झाड आहे, पण मम्मीने पुन्हा त्याला बुंडा केला. हा सीताफळचं झाड आहे. आणि तिथं नारळाचा तो, आणि तो तिकडे जास्वंदीचं झाड. आणि हा कढीपत्ता आहे इथे, हा कढीपत्ता आहे. छोटीशीच जागा आहे, जास्त काही नाही, 3.5 गुंठ जागा आहे. आणि याच्यामध्ये केलं आहे. हा शेकट्याचं झाड आहे, माहीतच असतं सगळ्यांना, ठीक आहे. तर हा छोटासा ओव्हरव्ह्यू घराचा, घर टूर. थांबा, आता मेन मुद्द्यावर येऊया, ज्याच्यासाठी हा ब्लॉग बनवतो आहे. आम्हाला ही गाडी घेऊन जायची आहे एका पिकनिक स्पॉटवरती. पिकनिक नाही, कॅम्पिंगसाठी. तर हिला बरेच दिवसापासून ही स्टँडिंग आहे. चालवणारा ड्रायव्हर मी आहे, तो मी आहे तिकडे. आता फक्त बघायचं की गाडी स्टार्ट होते का नाही. व्हायला तर पाहिजे, फक्त बॅटरी ड्रेनचा इश्यू थोडा असला तर मग बघू. तर मग लागूया सगळं कामाला. कवर वगैरे थोडासा फाटला आहे, बट ठीक आहे, काय हरकत नाही. ए बकरी थम 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 थम. सोनू आहे होता, सोनू घरात आहे. राहुलचा फोन, मित्राचा फोन आहे. बघ बघ बघ, राहुलची गाडी आणि तुमच्या अजून हेच आहे वाटतं. अजून ती घोडपड दगड मोठे मोठे मारतात नाही बाबा. उद्या काय कोण कुठले त्यांचेच बाबा ते बघ. अच्छा, मग उद्या नेमने मार मेरे बी तर ती लोक बोलते का ज्योतीने मारली, म्हणून मी बडबडलो. बरोबर आहे, बरोबर आहे. हा मग तेच ना.
ए गाव कुठारी तुमच्याच कोंबड्या तुम्हीच मारताय. ए गाव दगड कुठारी लागलं, असं मोठं मोठं दगड मारलं. अच्छा ते बाबा हा बाबा झालं का बाबांचं घर ये इकडे इथे 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 आता मी यांच्याकडे. आता नाही तर पाणी वाढले. चला कामाला लागूया. ती बॅगेतलं सामान काढ पहिला. काय वाटते बॅटरी असेल. हाय 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 अनलॉक झाली म्हणजे हाय बॅटरी वा हाय बॅटरी वा. ओ माय गॉड. सुतेराने घर बांधलेले आहेत या पद्धतीने. 14चा ॲव्हरेज. बाबा हिट. हा 14चा ॲव्हरेज. आता गेला गाडी सर्व्हिसिंगला टाकण्यास राहून. अरे बस गाडी सर्व्हिसिंग गाडी स्टार्ट का नाही होते. हा सर्व्हिसिंग टाकण्यास राहून हा गेल्यावर काय सीट गाडी सगळं काढो जाग बी म्हणजे कोण नेती. गाडी स्टार्ट नाही होते. गाडी हे नाही केली वापर नाही केली ना. नुसते स्टार्ट करायचे पुढे मागे. होईल थांब. स्टार्टरच बसत नाही गाडीला. होईल थांब होईल. सीट हे गेलंय काय सीटचं वर समोरचं हे काढून टाकलं काय. अरे गाडी स्टार्ट नाही होते ते बघ. ते रोज त्यांना सांगायला पाहिजे स्टार्ट करायला. तोच करेल बरोबर. बोललो ना मी तुम्हाला गाडी स्टँडिंग ठेवलं होतं असा प्रॉब्लेम होईल म्हणून. स्टार्ट करायला पप्पा हे त्याला सांगतो. त्याला सांगतो रोज करेल. आता काय करायचं. करायला लाग. नुसतं काय नाही करायचंय. झाली 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 झाली. बटन होईल होतं रे तसं काय हे बघ होते तसं काय नाही. आता मागा मागच्या आलत नाही की जरा इकडे सावलीला घ्या. हा पाठीमागच्या खिडक्या बघ ओपन होतात का दरवाजा खोलून प्रत्येकाच्या. बटन हे बघ आवाज आला. रब्बल हे झालं होते ना बस. काचा चालतायत टेन्शन नाही. टेन्शन नाही तसं काय. आता आलं तर मात्र आता यायला इकडे सावलीला. हे पकड रे याला. करतोय हा हा चालेल. हा ते टेन्शन नाही. अच्छा ह्याच्यासाठी तोडलंय काय. चालू तरी आहे काय. चालू आहे. उंदीर मामा आलेला आहे इथे. तुला मी एक सांगतो डिव्हाइस येतो ते फक्त खाली लावायचं. हे बघ पाण्याची बाटली भरून आण. हे बघ त्याच्यावरती. हे बघ पण चावले हे बघ हे बघ घुस आहे. हे बघ झाडू मारला पाहिजे. अबे इकडे हा काय इंजिनच्या खाली चिक्कू आहे तो चिक्कू. तो गेला कसा तिथे चिकू. घेऊन गेले असतील ना खायला. घेऊन गेला. हा चमायला घुसेच्या. भाऊ म्हटला पण तुम्ही आता हॉर्न चालते का बघूया. काढायला पाहिजे काठी. वॉश करून घेशील ना. हॉर्न नाही चालत आहे. ऑन नाही मध्ये मध्ये चालते मध्ये मध्ये नाही चालत आहे. कर ना रेस कर ना. काय नाही सर्व्हिसिंग करायची गरज नाही आता. फक्त ब्रेक पॅड नाही वाजले पाहिजे. खार 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 खार. गरज नाही कारण गाडी सुरक्षित. हे बघ याला बघ गन्स पकडले बघ. हे बघ किती टाइम झाला. झाली आता गाडी 3रा वर्ष आहे गाडीचा. गाडी उभी किती टाइम. गाडी राहते आलो 6-7 महिन्याच्या आसपास राहते उभी गाडी. आता लग्नात जास्त BS6 नाही ना. BS6च आहे. तू स्टार्ट करून नाही जमणार फक्त चालवायला पण पाहिजे. मला सांगेल काम करतो. हा वाला आहे ना. आवाज येतो कसला वेगळा. नाही बोलणार नाही ते. चुक 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 चुक. चेक करायला सांगतो ना गाडी नेल्यावर. हा मला ते ऑइल ब्रेक ऑइल आहे माहीत नाही मला एवढं काय नॉलेज नाही आहे. आरामात जाऊ काय आणि सगळं लिहून घेते काय सांगतो. हा कसला आहे हा पेट्रोलचा आहे कसला ते सगळं मॉडर्न टाईप करून. नशीब तिने वायरी बिरी खाल्ल्या हे काढता. पण हे तर खाल्लंय ना. हे मग तो मागे होती तेव्हा तुला केला ना हे संदीप कोरला फक्त पिवळी स्टँडिंगचा गाडी स्टँडिंगचा हाच प्रॉब्लेम आहे की कुठे ना कुठं कोण ना कोण घुसतो.
त्याला काहीच करू शकत नाही. पप्पांच्या गाडीत पप्पाने गाडी सारखी करू ते हे टाकून घेतलंय ते सांगतो. नाही तुम्ही औषध लावेल. अरे याच्यामध्ये बरंच काय करायचं आहे. मी खूप काय प्लॅन केलंय. डिवाइस येतो छोटासा खाली फक्त ठेवायचं. गाडीचा हा वाला पार्ट गेला होता त्याच्यामुळे AC चालत नव्हती आणि येताना पेट्रोल पंपवरती मी हा कांड केला. इथे स्क्रॅच पडले, चाकाला पण लागलेत आणि इथे पण लागलेत. आता ट्रिपला जाण्याच्या आधीच गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाली, सगळं काही व्यवस्थित आहे. चेक करतोय ब्रेक लाईट्स वगैरे. आता तर वॉश करायची आहे आणि रेडी आपण जाण्यासाठी. ओके, तर आतापर्यंत बघितलं गाडी गावावरनं आणली, सर्व्हिसिंग केली, पण वॉश नाही केली आहे. वॉश करायला टाईम खूप लेट झालं ॲक्च्युअलमध्ये. तर मी 1-2 दिवसामध्ये वॉश करून घेईल. म्हणजे जेव्हा जायचं आहे त्याच्या ॲटलिस्ट 1 दिवसाआधी तर मी गाडीला वॉश करेल. गरजेचं आहे. जेव्हा गाडी गावी होती, चिखलामध्ये माखली होती, ती खालून पूर्ण चिखलामध्ये माखली होती आणि ऑब्व्हियस आहे की आपण पाणी काय गाडीच्या खालून काय मारू शकत नाही. त्याला तर पूर्ण ते रॅकवरती चढवून वरती जेव्हा ते लिफ्ट करतात तेव्हा ते खालून पाणी मारतात, प्रेशर वॉटर. तर ते गरजेचं आहे ॲक्च्युअलमध्ये, नाहीतर मग थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि बाकी गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम ओके टकाटक. मला वाटलं होतं की गाडी स्टार्ट नाही होणार आणि भीती होती, पण झाली गाडी स्टार्ट देवाच्या नशिबाने. सर्व्हिसिंग करताना मी विचारलं की बॅटरीचे असतं ना ते बॅटरीचं पाणी त्याचं लेवल, तर ते बोलले की सध्या गरज नाही आहे, नंतर 6-7 दिवसांनी एकदा चेक करा, नंतर मग टाकून घ्या. ऑइल वगैरे सगळं एकदम वेल इन गुड. मग बस इथेच ब्लॉग संपतो. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्याच्या कामासाठी गाडी आणली आहे त्याचं प्रिपरेशन चालू आहे, पैसे का झोल चल रहा है. स्टे ट्यून, बाय.